नमस्कार मित्रांनो, आपलं हटके कुकमध्ये स्वागत आहे. मी आहे नम्रता. मी आज बनवणार आहे गाजरापासून तळलेले मोदक. कसे बनवायचे चला तर मग बघूया. आपण गाजराचे मोदक बनवणार आहे. गाजराच्या मोदक साठी मी खिसलेले गाजर घेतलेले आहे, पीठ घेतलेलं आहे आणि गूळ घेतलेला आहे. आणि जर तुम्हाला मेजरिंग कप पाहिजे असेल तर याचं लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. हे बघा, हे मी 1 कप फुल घेतलेला आहे, 2 कप गाजर घेतलेला आहे मेजरिंग प्रमाणे. आणि गाजर गोड असल्यामुळे मी गूळ हा बारीक करून 1च कप घेतलेला आहे. कारण तुम्हाला जर गोडचं प्रमाण जास्त पाहिजे असेल, कमी जास्त तुम्ही करू शकता. मी एक कप घेतलेला आहे गूळ किसून. आता हे मिक्स करणार आहे मी. हे मिक्स करून झाल्यानंतर फक्त गॅसवर 2 ते 5 मिनटं मी फक्त ह्याला शिजवून घेणार आहे. आता मी पीठ जे मापानं आपण गाजर घेतलेले त्याच मापानं मी पीठ घेतलेलं आहे. हे 1 पूर्ण घेतलं आहे. साधारण 2 कप होईल एवढं मी पीठ घेतलेलं. आणि पीठ जरी शिल्लक राहिलं तरीसुद्धा फ्रीजला आपण ठेवू शकतो आहे. त्यामध्ये मी टेस्टिंगपुरतं मीठ घातलेलं आहे आणि हे मळून घेणार आहे. पाणी अंदाजे जसं लागेल तसं पाणी वापरा. जास्त पाणी एकदम फास्ट ओतू नका, नाहीतर पीठ एकदम पातळ होण्याची शक्यता असते. चपातीचं पीठ आपण जसं मळतो आहे तशाच पद्धतीनं हे पीठ मळा. आता आपलं पीठ मळून झालं आहे बघा, सॉफ्ट झालेलं आहे. आणि हे अर्ध्या तासासाठी आपण झाकून ठेवायचं, अगदी सॉफ्ट होणार आहे. आता हे झाकून अर्ध्यासाठी ठेवायचं. आता आपण हे फक्त गूळ त्याच्यामध्ये मिक्स तोपर्यंत 5 मिनटं बरोबर शिजवणार आहोत. परत हे मिक्स झालेलं आहे, चांगलं गूळ अगदी एकजीव झालेला आहे. आता हे आपण गॅस बंद करणार आहेत आणि डायरेक्ट मोदक करायला घेणार आहे. एकदम ड्राय बनवू नका, हे थोडंसं किंचित ओलसर ठेवा. झालेलं आहे आपलं आता. आणि कारण आता हे जर गॅस बंद केलं की हे आटून अगदी घट्ट होते. हे गाजराचं सारण तयार झालेलं हे लगेच झाल्या गरम काढून बाउलमध्ये ठेवायचं. जर तसं तुम्ही ठेवला तर अगदी कडक होणार, खाली लागण्याची शक्यता येणार, सॉफ्टपणा राहणार नाही त्याच्यामध्ये. हे बघा, आता आपण ह्या पिठाला सॉफ्ट अगदी झालेलं आहे. तेल लावून 5 मिनटं परत मळणार आहोत. अगदी सॉफ्ट होतं हे पीठ. एकदम पातळ मळायचं नाही, थोडंसं घट्ट मळून घ्यायचं म्हणजे मोदक छान होतात. हे बघा, अगदी सॉफ्ट झाले, हे बघा, मऊ सॉफ्ट झाले. असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. तुम्हाला मोठे गोळे हवे असेल तर मोठे करू शकताय, लहान असेल तर लहान करू शकताय. तुमच्या अंदाजेप्रमाणे तुम्ही असे गोळे करून घ्या. हे छोटे छोटे गोळे आपण तयार करून झाल्यानंतर सारण जे आपण केलेलं आहे गाजराचं ते भरून मोदक तयार करणे. आता आपण छोटे छोटे हे जे गोळे घेतले आहेत ते लाटून घेऊया. हे लाटताना कडेने पातळ, मध्ये थोडंसं जाड लाटा म्हणजे मोदक फाटणार नाहीत. आणि एवढ्या साईजमध्ये जाडसर जरा लाटून घेणे. एवढी साईज जाडसर लाटून घेणे. अगदी हे थंड झाल्यावर मिश्रण मी वेलची पूड ह्याच्यामध्ये अर्धा चमचा टाकत आहे. तुम्ही नाही घातली तरीसुद्धा चालते. कोणाला ड्रायफ्रूट्स पाहिजे असेल तर सुद्धा तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा ह्याच्यामध्ये घालू शकता. आता मी हे लाटलेलं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी 1 चमचा सारण भरत आहे. आणि आता मोदक मी करायचं तुम्हाला दाखवते. हे जो आहे भाग हे असा फोल्ड करायचा, 1 2 3. हे नुसतं असं स्लाइटली असं फोल्डच करत जायचं. हे वेगळ्या पद्धतीने मी फोल्डिंग दाखवलेलं आहे. असं असं एक गठ्ठा होतो आहे असा. हे बघा, नुसतं फोल्ड करायचं आणि हे जे राहते ते असं. आणि हे सगळे शेवटी हे एकत्र असं धरायचं. आणि आपला असं एकत्र धरल्यानंतर हे फक्त असं खालून हात फिरवायचं. हे बघा, मोदक शेपला किती छान आला आहे. हे अशा पद्धतीने सगळे मोदक बनवून घ्यायचे. हे बघा, परत मी 1 चमचा दुसरा परत एकदा दाखवते मी कसं बनवलं आहे ते. मी हे फक्त आतमध्ये असा शेप असं घालून घ्या. हा जो कडेचा काटा असतो ह्या बरोबर असा उचलून, हे बघा, हे फक्त असं स्लाइटली फोल्ड करायचं. तुम्हाला जेवढ्या बारीक करता येईल तेवढं केलं तरी खूपच सुरेख मोदक होतं. हे बघा, फक्त असं करून घ्यायचं असं. हे बघा, सगळं असं एकत्र बनवायचं हे असं. हे बघा, हा परत असा आणि हा असा, हे सगळे एकत्र असं धरायचं पूर्ण आणि असा फिरवून घ्यायचा आहे.
अगदी शेप मोदकाचा खूपच छान आहे, असा प्रेस करा. आता आपले हे मोदक बनवून तयार झालेले आहेत. आता आपण तेल गरम झाल्यानंतर तळणार आहोत मोदक. ह्यामध्ये जवळजवळ 15 ते 20 मोदक होतात. अगदी तुम्ही लहान साईजचा जर मोदक बनवला तर 21 होतात आणि मध्यम साईजचं जर बनवलं तर 15 ते 16 आरामात होतं. तेल जास्त तापलं किंवा उकळलं तर आपण हे मोदक ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि गॅस अगदी मध्यमच करा. जास्त फास्ट केला आणि मोदक सोडले तर तेल हातावर पडण्याची शक्यता आहे. गॅस बारीक करूनच मोदक टाकावा. मी 7 मोदक घातलेले आहेत तेलामध्ये. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार मोदक तळू शकता. आता आपलं हे लाल कलर असं गोल्डन रेडिश शेप आलेला आहे मोदकाला. अगदी तांबूस कलर आलेला आहे. आता हे आपले तळून झालेले आहेत हे मोदक आपण काढून घेऊ. चला तर मग बघूया आपले मोदक तयार झालेले आहेत. लाल मस्त खुसखुशीत आणि अगदी टेस्टी झालेले आहेत. जर तुम्हाला ही माझी मोदकाची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. माझी रेसिपी ट्राय करत राहा. धन्यवाद.